तुमच्या करिअरमध्ये प्रगती होत नाहीये, तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला हवं तसं शिक्षणात प्रगती दिसत नाहीये किंवा नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अडचणी येत आहेत असं जर वाटत असेल तर 25 तारखेला आहे रथसप्तमी आणि या रथसप्तमीचा तुम्ही लाभ घेऊ शकता तुमची इच्छापूर्ती करणारा उपाय करून. काय करायचंय सांगते ऐका. रथसप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस मानला जातो आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवसापासनं तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायला जर सुरुवात केली तर तुमच्या करिअरमध्ये व्यवसायामध्ये चमत्कारिक बदल तुम्हाला दिसून येईल. सूर्याला अर्घ्य द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? रोज सकाळी लवकर उठायचं, तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये कुंकू आणि अक्षता टाकायच्या, मिळालं तर लाल फूलसुद्धा टाकायचं आणि हे पाणी बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला अर्पण करायचं. रथसप्तमीच्या दिवशी तर हे तुम्ही कराच, पण रथसप्तमीपासून पुढचे 46 दिवस सलग हा उपाय करून बघा. तुमच्या करिअरची गाडी सुसाट पळालीच म्हणून समजा.